नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम समजून घेणार आहे. इथं पहिलं एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी इज ॲन ॲक्यूट अँगल. आता इथं सी हा काय आहे, ॲक्यूट अँगल आहे. सेग ए डी परपेंडिक्युलर आहे सेग बी सीला. तर प्रूव्ह दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस ट्वाईस बी सी इंटू डी सी हे प्रूव्ह करा, असं आपल्याला इथं सिनॅरो दिलेला आहे इन द गिवन फिगर. आता या फिगरच्या बेसिसवरती आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. लेट ए बी इज इक्वल टू किती आहे, ए बी ही सी दिलेला आहे, ए सी इज इक्वल टू बी आहे, तर ए डी इज इक्वल टू किती आहे, पी आहे, आणि बी सी इज इक्वल टू किती आहे, तर बी सी हा काय आहे, पूर्णपणे बी सी हा ए आहे आणि डी सी हा एक्स आहे आणि बी डी हा म्हणजे हा आहे आपला बी सी पूर्णपणे ए आहे. अशा पद्धतीनं इथं व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता आपल्याला त्या व्हॅल्यू काय करायचं आहे, खाली सोडवायच्या आहेत. इन ट्रायंगल ए डी बी, आता आपल्याला पहिल्यांदा कन्सिडर करायचं आहे ट्रायंगल ए डी बी हा ट्रायंगल कन्सिडर करायचं. इथं आपल्याला काय दिसतं आहे, तर हा 90 डिग्री आहे. मग इथं कोणता थेरम लागू होणार आहे, तर इथं अप्लाय होणार आहे पायथागोरस थेरम. तर इथं सी स्क्वेअर इज इक्वल टू ज्या साईड आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत, हायपोटेनियसचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि अदर साईडचा काय करायचा आहे, स्क्वेअर घेऊन त्याची ॲडिशन करायचं आहे. हा आपला आहे पायथागोरस थेरम. तर इथं घेतलेला आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस ब्रॅकेटचा एक स्क्वेअर प्लस पीचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं हा ट्रायंगल घेतलेला आहे. तर आता आपण हे सॉल्व केल्याच्या नंतर आता इथं आपल्याला ए मायनस एक्स हे सॉल्व करायचं आहे. पण ते कशाच्या बेसिसवरती सॉल्व करायचं आहे, तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर ए मायनस बी हा ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला असतो. ए मायनस बी हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला असा आहे, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. हा ए आहे आणि हा बी आहे. तर अशा पद्धतीनं होणार आहे एचा स्क्वेअर मायनस ट्वाईस ए आणि एक्स प्लस हा सेकंड आहे बीचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं हे आपलं ब्रॅकेट सॉल्व्ह करून म्हणजे फॉर्म्युल्यानं आपण काढलेलं आहे. तर हे पी स्क्वेअर ॲज इट इज तिथं तसंच येणार आहे. तर आता हे झालं पहिल्या ट्रायंगलसाठी. आता आपण दुसऱ्या ट्रायंगल घेऊयात. त्या ट्रायंगलसाठी इन ट्रायंगल ए डी सी बाय पायथागोरस थेरम ह्याच्यामध्ये काय आहे, तर बी हा हायपोटेनियस आहे, ए सी म्हणजे हायपोटेनियस आहे. तर बी दिलेला आहे हायपोटेनियस, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे प्लस अदर साईडचे स्क्वेअर घेऊन त्याची ॲडिशन घ्यायची आहे. पी स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ते त्या दोन्हीची ॲडिशन घेतल्यानंतर पी स्क्वेअरला आपण साईडला घेतलं, बी स्क्वेअर तिकडे शिफ्ट केल्यानंतर बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे आपलं सेकंड आलेलं आहे. हे फर्स्ट आणि सेकंड. आता सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअरचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. कुठं सबस्टिट्यूट करायचे आहे, तर ह्या वनमध्ये सबस्टिट्यूट करायची, फ्रॉम सेकंड इन वन. तर सी स्क्वेअर हे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण पीच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट केली म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कोण आहे आपला पी स्क्वेअर. जिथं पी स्क्वेअर आहे तिथं फक्त ही व्हॅल्यू पुट करायची आहे. अशा पद्धतीनं सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2x. तर आता इथं हे आले कशाच्या बेसिसवरती, तर हे एक्स स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग शिल्लक फक्त एवढीच राहणार आहे. तर आता आपण म्हणू शकतो ए बी स्क्वेअर म्हणजे सीचा काय आहे, तर कोण आहे ए बी, तर सी आहे. तर तसंच इज इक्वल टू ए कोण आहे, ए जो आहे पूर्णपणे हा आहे, ए आहे आपला बी सी. तर बी सीचा स्क्वेअर येणार आहे म्हणजे इथं एचा स्क्वेअर आहे प्लस ए सी येणार आहे. ए सी का कोण आहे, तर बी इथं बी आहे म्हणजे ए सी घ्यायचा आहे, ए सीचा स्क्वेअर मायनस 2. ए कोण आहे, तर बी सी आहे परत, आणि नंतर जे एक्स आहे ते तो आहे डी सी. अशा पद्धतीने हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. कशाच्या बेसिसवर हे आपण सोडवलेलं आहे, तर पायथागोरसच्या थेरमनुसार सोडवलेलं आहे. कशा पद्धतीनं अप्लाय केला आहे थेरम ते तुम्हाला समजलं असेलच. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इन ट्रायंगल ए बी सी यामध्ये अँगल ए सी बी, इन ट्रायंगल ए बी सी आहे, हा ए बी सी आहे, त्याच्यामध्ये अँगल काय आहे ए सी बी.
ए सी बी इज ऑब्स्ट्यूज अँगल, हा काय आहे ऑब्स्ट्यूज. मग अशी आपण बघितलं ते ॲक्यूट अँगलचं होतं. सेक ए डी ही कशाला परपेंडिक्युलर आहे तर बी सीला परपेंडिक्युलर आहे. तर प्रूव्ह दॅट, तर हे प्रूव्ह करा. मग आता इथं इन द फिगर सेग ए डी परपेंडिक्युलर बी सी हा सिनेरो आहे असा घ्यायचा आहे. ए डी इज इक्वल टू किती दिसतं आहे पी आहे. ए सी इज इक्वल टू किती आहे ए सी इज इक्वल टू आहे बी आणि ए बी इज इक्वल टू आहे सी. तसंच डी सी आहे एक्स आणि बी सी आहे तो ए आहे. तर आता आपण घेऊयात डी बी इज इक्वल टू डी बी इज इक्वल टू काय येणार आहे ए प्लस एक्स येणार आहे इन ट्रँगल ए डी बी बाय पायथागोरस थेरम. आता ए डी बीमध्ये आपल्याला काय वापरायचं आहे कारण हा 90 डिग्री आहे, थेरम वापरायचा आहे. तर इथं येणार हायपोटेनियस हा सी स्क्वेअर येणार आहे प्लस ए प्लस एक्स हा जो आहे ए प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर हे येणार आहे. पूर्णपणे ही आणि ही साईडचं काय आहे दोन्हीचे स्क्वेअर घेऊन दोन्हीचे ॲडिशन करायचे आहे. म्हणजेच आता हा ब्रॅकेट आपण त्या मगाच्या फॉर्म्युल्यानं सोडवला. तर इथं जो तो फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर इथं येत आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. अशा पद्धतीनं हे आपल्याला अप्लाय करायचं आहे इथं फॉर्म्युला. तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर ए स्क्वेअर प्लस हा जो आहे ट्वाईस ए आणि इथं येणार आहे एक्स प्लस हा जो आहे बीच्या ऐवजी इथं आहे एक्स म्हणून बी स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. आता पी स्क्वेअरच्या ठिकाणी व्हॅल्यू काढल्यानंतर सिमिलर ट्रँगल घ्यायचा आहे परत दुसरा जो ट्रँगल आहे तो त्या ट्रँगलनुसार आपल्याला बघायचं आहे. इन ट्रँगल ए डी सी मध्ये काय दिसतं आहे तुम्हाला बी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. अशा पद्धतीने पी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर तिकडे शिफ्ट केल्यानंतर इथं सेकंड इक्वेशन द्यायचं आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर फ्रॉम सेकंड टू वन म्हणजे मगाच्यासारखंच हे एक्झाम्पल आहे. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एक्स प्लस बी स्क्वेअर. आता सी स्क्वेअर कोण आहे आपला ए बी आहे आणि ए स्क्वेअर कोण आहे बी सी आहे आणि ट्वाईस ए जो आहे ए सी तो प्लस ट्वाईस बी सी इंटू सी डी. अशा पद्धतीने हे आपलं सिद्ध होणार आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे अपोलोनियस थेरम काय आहे ते. अपोलोनियस थेरममध्ये इन ट्रँगल ए बी सी इफ एम इज द मिड पॉईंट ऑफ अ साईड बी सी देन ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाईस बी एम स्क्वेअर. आता कशा पद्धतीनं होणार आहे तर इथं ही डायग्राम दिलेली आहे. गिवन इन ट्रँगल ए बी सी एम इज द मिड पॉईंट ऑफ अ साईड बी सी टू प्रूव्ह ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाईस बी एम स्क्वेअर. तर कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेग ए डी ड्रॉ करायचे आहे कशाला परपेंडिक्युलर तर सेग बी सीला परपेंडिक्युलर. अशा पद्धतीनं आपला हा अपोलोनियस थेरम आहे ह्या पद्धतीनं प्रूव्ह करायचा आहे. इफ सेग ए एम ही काय आहे इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग बी सी, बी सीला ती परपेंडिक्युलर नाही हे आपल्याला दिसत आहे. तर देन आउट ऑफ अँगल ए एम बी आणि ए एम सी वन इज ऑब्स्ट्यूज अँगल अँड अदर इज ॲक्यूट. मग त्यातला एक आहे ऑब्स्ट्यूज अँगल आणि दुसरा आहे ॲक्यूट अँगल. हे आपल्याला दिसतं आहे जे डायग्राममध्ये दिसत आहे तेच आपल्याला व्यवस्थित मेन्शन करून घ्यायचं आहे इन द फिगर. आता फिगरमध्ये काय दिसतंय अँगल ए एम बी जो आहे ऑब्स्ट्यूज अँगल आहे आणि ए एम सी जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे. फॉर एक्झाम्पल 1 and 2 अभाव. तर कशा पद्धतीनं पहिले ते दोन एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत त्याच्यावरून ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर प्लस ट्वाईस एम बी इंटू एम डी. हे कसं आलेलं आहे तर ए बीचा स्क्वेअर म्हणजे आपण सी स्क्वेअर घेत होतो इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर प्लस ट्वाईस बी एम इंटू एम डी. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस एम सी स्क्वेअर मायनस ट्वाईस एम सी इंटू एम डी.
अशा पद्धतीनं मग ह्याला आपण इक्वेशन 2 बनवायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर मायनस ट्वाईस BM इंटू MD. BM इज इक्वल टू MC. तर हे सेकंड आहे. ॲडिंग 1 अँड 2 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. राईट द प्रूफ युअर सेल्फ. इफ सेग AM परपेंडिक्युलर BC. From this example, we can see the relation among the sides medium of a triangle. This is known as Apollonius theorem. हे थेरम आहे असा काय करायचं आहे, बाय हार्ट करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, सोडवून घ्यायचं आहे. कशा पद्धतीनं आपल्याला त्याला लक्षात ठेवता येईल ते लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतरचं आपण सॉल्व एक्झाम्पल बघूयात जे की आता या थेरमच्या बेसिसवरती असणार आहेत. तर नेक्स्ट आहे इन द फिगर. अशा पद्धतीनं सेग PM इज अ मीडियम ट्रायंगल PQR. PM इज इक्वल टू 9 and PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 290. देन फाइंड QR in triangle PQR. Seg PM is a medium, M is the midpoint of seg QR. अशा पद्धतीनं इथं दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या डायग्रामनुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर इथं QM इज इक्वल टू काय आहे, MR इज इक्वल टू 1/QR. आता हा जो QM आहे, हा QM आहे इज इक्वल टू MR आहे, म्हणजे दोन्ही पण इक्वल आहेत, इक्वल लेंथ आहे दोन्हीची. इज इक्वल टू कोणा एवढे आहेत, 1/2 QR एवढे आहेत. या QRच्या अर्धे आहेत हे दोन्ही पण. असं हे आपलं आपण नोट डाऊन करून घ्यायचं आहे. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. PQ हा तेवढाच आहे PR एवढा, या दोन्हीचा स्क्वेअर करून इज इक्वल टू 2 PM स्क्वेअर. ह्या 2 PM स्क्वेअर प्लस 2 QM स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरमच्या ह्याच्यावरून लिहिलेलं आहे हे QM स्क्वेअर. अशा पद्धतीनं आता किती आहे हे दोन्ही, तर 290 आहे. तर 2 इंटू PM किती आहे, तर 9 आहे. आणि 2 प्लस 2 QM स्क्वेअर हा माहीत नाही आहे, तर आपण सगळ्या कॅल्क्युलेशन करून घेऊयात. 290 इज इक्वल टू 2 इंटू 81 प्लस 2 QM स्क्वेअर. अशा पद्धतीनं 290 इज इक्वल टू या दोन्हीचं सिम्प्लिफाय करून 162 आलेलं आहे. तर आता आपल्याला हे जो पॉईंट आहे हा इकडं शिफ्ट करायचा आहे आणि हे 290 मायनस 162 घ्यायचं आहे. ह्या दोन्हीचे सिम्प्लिफिकेशन करून 128 आलेला आहे. तर हा 2 परत शिफ्ट केला इकडं, तर इथं QM स्क्वेअर इज इक्वल टू 64. आता इथं स्क्वेअर रूट काढलेला आहे, तर स्क्वेअर रूट काढून काय आलेलं आहे, QM इज इक्वल टू 8. आणि दुसरं आहे QR इज इक्वल टू 2 इंटू QM असणार आहे. QR किती आहे, तर 2 इंटू QM, म्हणजे 2 वेळेस 2 QM एवढं घेतल्यानंतर QMची व्हॅल्यू इथं पुट केली तर आपला QR आलेला आहे. किती आहे QR आपला, 16 आहे. 16 आलेला आहे QR. त्यानंतर आपण बघूयात, त्यानंतरचं एक्झाम्पल आपण बघूयात. इथं प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ द रॅम्बोस इज इक्वल टू दी सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ दी साईड्स. आता इथं बघायचं आहे कशा पद्धतीनं यामध्ये स्क्वेअर आहे. PQRS इज अ रोम्बोस. डायगोनल्स PR अँड SQ इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट T मध्ये ते काय होतात, इंटरसेक्ट होतात. तर प्रूव्ह करा PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीनं हे करा. डायगोनल ऑफ द रम्बोस बायसेक्ट इच अदर बाय अपोलोनियस थेरमनुसार लिहायचं आहे. PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर इज इक्वल टू 2 PT स्क्वेअर प्लस 2 QT स्क्वेअर. PT स्क्वेअर प्लस 2 QT स्क्वेअर हे 1 वरून झालेलं आहे. तसंच आता आपल्याला अदर साईड घ्यायच्या आहे. तर हे आता PQचं झालं, PSचं झालं. आता आपल्याला दुसऱ्या साईड घ्यायच्या आहे. QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इज इक्वल टू, त्यांचं पण तसंच होणार आहे, 2RT स्क्वेअर प्लस 2 QT स्क्वेअर. अशा पद्धतीने 1 अँड ॲडिंग 1 अँड 2 जर ॲड केले दोन्हीला, तर हे दोन्ही ॲड प्लस हे दोन्ही ॲड इज इक्वल टू हे
प्लस हे अशा पद्धतीनं हे सगळं ॲड करून 2PT आणि RT काय होणार आहे, 2 बाहेर येणार आहे. याच्यातून 2QT, आता इथं 2 आहेत म्हणल्यानंतर इथं 4QT² येणार आहे. तर आता आपण 2PT² प्लस PT², तर हे दोन्ही RT आणि PT काय आहेत, इक्वल आहेत. RT PT इक्वल आहेत प्लस 4QT, तर RT आणि PT इक्वल आहेत, त्यामुळे इथं येणार आहे 4PT आणि प्लस 4QT येणार आहे. तर 2PT² प्लस 2QT², त्यानंतर सिम्प्लिफाय होणार आहे PR² प्लस QR², अशा पद्धतीने येणार आहे. तर हे या पद्धतीनं सोडवून झालेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.